नमस्कार मित्रांनो, मी शुभम. स्वागत करतोय तुमचं मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्डप्रेस गुरु. या चॅनलवरती मी तुम्हाला सांगणार आहे की आपण वर्डप्रेस रिलेटेड गोष्टी कशा करू शकतोय. सो आज आपला पहिला टॉपिक आहे वर्डप्रेस लोकली कसं इन्स्टॉल करायचं. सो त्याबद्दल मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे. सो तुम्ही ही स्लाईड बघताय पहिली, ज्यामध्ये आपण लिहिलेलं आहे वर्डप्रेस लोकलवर इन्स्टॉल करण्यासाठी आवश्यक गोष्टी. सो पहिली गोष्ट ही असेल इंटरनेट कनेक्शन. दुसरी गोष्ट असेल लॅपटॉप किंवा डेस्कटॉप. तिसरी गोष्ट असेल तुम्हाला झॅम्प सर्व्हर किंवा एनी अदर सर्व्हर लाईक ॲम्प किंवा वॅम्प सर्व्हर. आणि चौथी गोष्ट इम्पॉर्टंट असेल जी वर्डप्रेसची झिप फाईल असेल. सो आपण बघूया कसं आपण करू शकतोय. हा व्हिडिओ मी लहान जितका ठेवता येईल तितका ठेवणार आहे, कारण म्हणजे 15 मिनटं 20 मिनटं व्हिडिओ केला म्हणजे तो जास्ती एक्सप्लेनेशन आहे असं नाही आहे. आपण जस्ट चालू करतोय आणि थोडक्यात इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. थोडक्यात आपण इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी असते ते दाखवणार आहे. सो तुम्हाला डायरेक्टली म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही बघू शकताय डिरेक्टली. आता तुम्ही बघू शकताय मी ॲक्च्युली ओला ब्राउझर यूज करतोय, पण तुम्ही कोणताही ब्राउझर यूज करू शकताय. लाईक क्रोम असेल, एज असेल किंवा आणि कोणताही ब्राउझर यूज करत असाल तो तुम्ही यूज करून ते पॅकेजेस डाउनलोड करू शकता. सो आपली फर्स्ट रिक्वेस्ट आहे की इंटरनेट हवं आहे. सो आपल्याकडे इंटरनेट आहे. सो म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आहे झॅम्प सर्व्हर ऑर ॲम्प सर्व्हर, कोणताही सर्व्हर असेल. सो तुम्ही झॅम्प सर्व्हर डाउनलोड करून घ्या. तुमच्या सर्च बारमध्ये जस्ट झॅम्प सर्व्हर डाउनलोड टाका. तुम्हाला पहिलीच लिंक मिळून जाईल जी आहे इथून. त्यानंतर तुम्ही तुमचं व्हर्जन बघू शकता, म्हणजे PHP व्हर्जनवरती डिपेंड आहे. सो माझं हे मत असेल की लेटेस्ट व्हर्जनचा PHP घ्या तुम्ही. इथून आपण डिरेक्टली चेक करू शकतो 8.2.12 आणि हा डाउनलोड करून घेऊ शकतोय. ओके, इथून तुम्ही झॅम्प इन्स्टॉल केलात. इन्स्टॉलेशनमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करताय तिथून तुम्हाला मिळून जाईल झॅम्प. तो तुम्हाला ॲज अ .exe ॲप्लिकेशन मिळतोय. तो तुम्हाला डाउनलोड करून त्याचा सेटअप करावा लागेल. सेटअप केल्यानंतर आपल्याला अशी कंट्रोल पॅनल विंडो दिसेल. ह्या कंट्रोल पॅनल विंडोमध्ये आपल्याला 2 मॉड्यूल्स गरजेचे आहेत. एक आहे ते अपाचे आणि दुसरं आहे ते MySQL. ह्या दोन्ही सर्व्हिसेस पहिल्यांदा इथं तुम्हाला स्टार्ट बटन दिसेल. ज्यावेळी तुम्ही स्टार्ट कराल ह्या 2 सर्व्हिसेस आपल्याला हव्या आहेत. सो स्टार्ट करून घ्या दोन्ही सर्व्हिसेस. त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट जी हवी आहे ती आहे आपली वर्डप्रेसचं पॅकेज. सो तुम्ही जस्ट वर्डप्रेस डाउनलोडवरती गेलात, ब्राउझरमध्ये टाईप करा वर्डप्रेस डाउनलोड. त्यामध्ये पहिलीच लिंक आपल्याला भेटेल download.wordpress.org. याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे लेटेस्ट पॅकेज आहे वर्डप्रेसचं व्हर्जन 6.8.3 ते व्हर्जन तुम्ही डाउनलोड करून घ्या. वर्डप्रेस डाउनलोड आहे आपलं सुरू आहे आता. बघू शकता तुम्ही आपलं वर्डप्रेस ऑलमोस्ट डन झालं आहे आता. ठीक आहे, हे डन म्हणून आले. सो आता मी हे डाउनलोड्समध्ये आहे माझं. सो मी डाउनलोड्समध्ये येतोय. डाउनलोड्समध्ये चेक केलं, इथं मला व्हर्जन भेटलं. आता आपल्याला हे कॉपी करून घेऊन आपला जो झॅम्प सर्व्हर इन्स्टॉल केला आहे लोकल डिस्क सीमध्ये केला आहे मी, त्यामध्ये झॅम्पमध्ये येऊन htdocsमध्ये आपल्याला हे पेस्ट करायचं आहे. आता जर बघू शकता माझ्याकडे हे जुनं व्हर्जन पण आहे आणि नवीन व्हर्जन पण आहे. सो मी हे आता एक्स्ट्रॅक्ट करून घेतो इथं. ठीक आहे, आता हे एक्स्ट्रॅक्ट झालं. एक्स्ट्रॅक्टमध्ये काय होतं, वर्डप्रेस व्हर्जन आणि आतमध्ये वर्डप्रेस आणि त्यामध्ये ह्या सगळ्या फाईल्स असतात. आपण ह्यावरती डिटेल्ड एक व्हिडिओ बनवू सगळ्या फाईलचं काय वर्क असतं त्यासाठी.
आता जस्ट आपल्याला ही रिक्वायरमेंट आहे, सो आपण हे कॉपी करून घेऊ. बाहेर येऊ. बाहेर आता आपल्याला इथे एक न्यू फोल्डर क्रिएट करावा लागेल, जो की आपला ॲक्च्युअल प्रोजेक्ट नेम असेल. तर मी ह्या प्रोजेक्टला नाव देतोय डेमो किंवा YT टेस्ट करू आपण. यामध्ये आपल्याला जॅम फोल्डरमध्ये मूव्ह करायचं आहे. त्या आपण जो प्रोजेक्टच्या नेम अंडर आपल्याला हे सगळ्या फाईल्स पेस्ट करायच्या आहेत. सो आता मी पेस्टिंग करतोय. तोपर्यंत आपल्याला PHP माय ॲडमिन करायचा आहे, तो आपण करून घेऊ. आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे PHP माय ॲडमिन, म्हणजे MySQL वरती जाऊन आपल्याला एक डेटाबेस, ब्लँक डेटाबेस लागतो, तो एक क्रिएट करून घ्यायचा आहे. सो लोकल होस्ट /PHP माय ॲडमिन रन करू आपण. ठीक आहे, इथं आता आपला प्रोजेक्ट रन झाला, म्हणजे PHP माय ॲडमिन रन झाला आहे. इथं न्यू वरती क्लिक करायचं आहे. डेटाबेस नेम मध्ये आपलं YT टेस्ट टाकून देऊ आपण. क्रिएट करून घेऊ डेटाबेस. सो आपला डेटाबेस आता क्रिएट झालेला आहे. इकडं फाईल्स पण आपल्या पूर्ण पेस्ट झालेल्या आहेत. सो आता आपल्याला हे ॲक्सेस कसं करायचं आहे, तर लोकल होस्ट / आपलं प्रोजेक्ट नाव /WP-admin. ज्यावेळी आपण WP-admin टाकणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, आपल्या वेबसाईटच्या सेटअपला जाणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर यामध्ये कोणताही एकही टेबल प्रेझेंट नाही आहे. आपण ॲक्च्युअल प्रोसेसला बघूया. आता बघितलं तर आपल्याला सेटअप कॉन्फिगला गेलेलं आहे, ते सेटअप config.php. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला चूज करायची आहे आपली लँग्वेज. सो आपण आत्ता तरी जस्ट इंग्लिश युनायटेड स्टेट्स ठेवू. त्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत ते विचारता येतं. डेटाबेस नेम, डेटाबेस युजर नेम, डेटाबेस पासवर्ड, डेटाबेस होस्ट आणि टेबल प्रिफिक्स. ठीक आहे, आता आपलं डेटाबेस नेम आपण देऊ. आपण क्रिएट केलेला नेम द्यायचा आहे YT टेस्ट. युजर नेम जर आपण PHP माय ॲडमिन जॅम सर्व्हरवरती यूज करत असेल तर त्याचं नाव युजर नेम असते रूट. पासवर्डसाठी आपण ब्लँक ठेवू शकतो. डेटाबेस होस्ट हा मोस्टली लोकल होस्टच राहतो. जर आपण सर्व्हरवरती करत असेल तर सर्व्हरचा माईट बी चेंज होऊ शकतो, बट आता आपण लोकलवरती आहे, सो लोकल होस्ट फाईन आहे. टेबल प्रिफिक्स म्हणजे काय, जे आपले डेटाबेसचे टेबल्स असतात, लाईक WP_options, WP_command मेटा, ते जे आहे WP हा वर्ड त्याच्या समोर येतो, म्हणजे टेबलच्या नावाच्या समोर जो वर्ड येणार आहे तो WP_ असेल. इथं आपण चेंज करू शकतो. आता आपण आपल्या चॅनेलचं देऊया, म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं नाव देऊया YT टेस्ट. सबमिट करून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर आता ऑल राईट आपण सगळी प्रोसेस केलेली आहे. त्यानंतर रन द इन्स्टॉलेशनवरती क्लिक करून घेऊ. आता आपल्याला लागणार आहे साईट टायटल, ते आपण YT टेस्टच देऊ. युजर नेम ॲडमिन ठेवू. पासवर्ड admin@123. ज्यावेळी आपण वीक पासवर्ड यूज करतोय त्यावेळी आपल्याला पासवर्ड कन्फर्मेशन घ्यावं लागतं. आणि ईमेल ॲड्रेसमध्ये आपण स्वतःचा यूज करू शकतो, आयदर आपण डोमेननुसार घेऊ शकतो. सर्च इंजिन विजिबिलिटीमध्ये जर आपण डिस्करेज केलं
तर गुगल असेल किंवा बाकीचे सर्च इंजिन आहेत ते आपल्याला म्हणजे आपली साईट बघू शकत नाहीत. ज्यावेळी आपण लोकलवरती किंवा लाईव्ह सर्व्हरवरती एखाद्या क्लायंटची वेबसाईट करतोय आणि ती स्टेजिंगवरती असेल तर त्यावेळी मोस्टली सर्च इंजिन विजिबिलिटी ही टर्न ऑफ करूनच ठेवावी. आता इन्स्टॉल वर्डप्रेस केलं. या प्रोसेससाठी थोडा वेळ घेते. ज्यावेळी इन्स्टॉल वर्डप्रेसवरती क्लिक करणार आहे त्यावेळी तुम्हाला इझिली आता जस्ट आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आपल्याला मेसेज आलेला आहे सक्सेस वर्डप्रेस हॅज बीन इन्स्टॉल आणि आपण टाकलेलं युजर नेम आणि आपण टाकलेला पासवर्ड. सो आपल्याला लॉग इन करायचं आहे आता. तर ॲडमिन @123 लोकलवरती असल्यामुळे मी तुम्हाला पासवर्ड सांगू शकतोय. जर माझ्या सर्व्हरवरती असेल तर मी तो डेफिनेटली स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणार आहे. सो हा वर्डप्रेसचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला मिळतोय आणि अशा पद्धतीनं आपण वर्डप्रेस इन्स्टॉलेशन करू शकतो लोकलवरती. थँक्यू.